नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझ गणेशु सकल मति प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी जय जय राम कृष्ण हरि 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 पक्षी जाय दिगंतरा पक्षी जाय दिगंतरा बाळकासी आणि चारा पक्षी जाय दिगंतरा पक्षी घार हिंडते आकाशी घार हिंडते आकाशी झेप खाली पिल्ला पाशी पक्षी जाय दिगंतरा पक्षी माता गुंतली कामासी माता गुंतली कामासी माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापासी पक्षी जाय दिगंतरा पक्षी चला जाऊ पंढरपुरी साऱ्या संतांच्या माहेरी. पंढरपूर महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी. भाविक भक्त या क्षेत्राला दक्षिण काशी मानतात. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या वास्तव्याने आणि भागवत धर्मीय सकल संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले हे पंढरपूर. या ठिकाणी येताच चंद्रभागेच्या विशाल पात्राचे दर्शन घडते. वाळवंटातील अनेक लहान मोठ्या मंदिरांची शिखरे दिसतात. ज्या चंद्रभागेच्या पवित्र स्नानाने संतांसह लाखो भाविक भक्त पापमुक्त झाले, धन्य झाले, त्या तीर्थात स्नान करण्याची, पावन होण्याची उत्कट इच्छा भक्तजनांच्या मनी निर्माण होते. आणि म्हणूनच
भाविक भक्त पंढरीत पाऊल ठेवताच प्रथम चंद्रभागे स्नान करून पावन होतात. गोपी चंदनवटी तुळशीच्या माळा. हे भक्तराज पुंडलिक, या भक्तराज पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी स्वतः पांडुरंग आले आणि पुंडलिकाने दिलेल्या विटेवर गेली 28 युगे भक्तांना दर्शन देण्यासाठी इथेच उभे राहिले. हे लोहदंड तीर्थ, इथे तुकाराम महाराजांनी दिलेली ही दगडी नाव पाण्यावर तरंगते. टाळ मृदंग खाई पुष्पवर्षाव अनुपम्य सुख. ही भक्तराज पुंडलिकाच्या माता पित्याची समाधी. मांडियेला वाळवंटी घाई खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे. वर्णाभिमान विसरली आती वर्णाभिमान विसरली आती एका लोटांगणी जाती एका लोटांगणी जाती. निर्मळ चित्ते झाली नवनीते निर्मळ चित्ते झाली नवनीते आषाढा. विठ्ठल भक्त संत नामदेव यांनी या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनास येणाऱ्या भक्तांची पायधूळ लागून आपण धन्य व्हावे या उदात्त भावनेने आपल्या 14 कुटुंबियांसमवेत समाधी घेतली. या स्थानाला नामदेव पायरी असे म्हणतात. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे. ही पायरी पितळी पत्र्याने मढवलेली आहे. नामदेव पायरीच्या पुढे संत चोखामेळा यांची समाधी आहे. उस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. आणि हा संत ज्ञानेश्वर मंडप. विठ्ठलाच्या दर्शनासाठी दूरपर्यंत पसरलेल्या रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्यांचं ऊन वारा पाऊस यांच्यापासून संरक्षण व्हावं याकरिता ही 7 मजली इमारत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं बांधली. नाचती वैष्णव भाई रे. याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता आता आपण प्रवेश करीत आहोत विठ्ठल मंदिरात. साठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास. आता निश्चिंतीने पावलो विसावा विसावा विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा खुंटलिया धावा कृष्णेची याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा
साठी केला होता अट्टहास, याद साठी केला होता अट्टहास. कौतुक वाटे जालिया वेचाची, कौतुक वाटे जालिया वेचाची, कौतुक वाटे जालिया वेचाची. नाव मंगळाचे देणे गुणे याद साठी केला होता अट्टहास, याद साठी केला होता अट्टहास, याद साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भाव, शेवटचा दिस गोड भाव, याद साठी केला होता अट्टहास, याद साठी केला होता अट्टहास. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती चैतन्याचा गाभा पांडुरंग, त्या पांडुरंगाची ही चंदनाची ओटी पूजा सुरू आहे. नोवरी तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी, आता दिवस चारी खेळी मेरी, याद साठी केला होता अट्टहास, याद साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस, शेवटचा शेवटचा दिस गोड भाव, शेवटचा दिस गोड भाव, याद साठी केला होता अट्टहास, याद साठी केला होता अट्टहास, याद साठी केला होता अट्टहास, याद साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भाव, शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड भाव, याद साठी केला होता अट्टहास, याद साठी केला होता अट्टहास, याद साठी केला होता अट्टहास. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर.
शब्दांचा मारा केला, शब्दांचा मारा केला, विठ्ठल का कुळतीला आला, विठ्ठल का कुळतीला आला. जणी म्हणे चंदनाच्या या ओटी पूजेनंतर सारे भाविक भक्त दंग होऊन जातात ते पांडुरंगाच्या आरतीत. कुंडलिकाचे भेटी परब्रह्माले गा, चरणी वाहे भीमा उत्तरी जगा. जय देव जय पांडुरंगा हो श्री पांडुरंगा. रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीव लगा. जय देव तुळसी माळ गळा कर ठेवून कटी, कासे पीतांबर कस्तुरी ललाटी. देव सुरवर नित्य ती भेटी, गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा हो श्री पांडुरंगा. रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीव लगा. जय देव ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्. देहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. ॐ राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान् काम. श्री विठ्ठलाच्या मंदिरात नित्य उपचार करणारे सेवेकरी आहेत. हे सेवेकरी अर्थातच पुजारी, बेणारे, परिचारक, डिंगरे, डांगे, हरिदास आणि दिवटे. याच ठिकाणी चांदीच्या पत्र्याने मढवलेला गरुड खांब आहे. इथे भाविक भक्त कान धरून उडी मारतात आणि श्रीं साष्टांग नमस्कार घालतात. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी. माझे माहेर पंढरी. बाप आणि आई, बाप आणि आई, बाप आणि आई, बाप आणि आई. माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी. माझे माहेर पंढरी. पुंडलिक आहे बंधू, पुंडलिक आहे बंधू, पुंडलिक आहे बंधू. त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. माझे माहेर पंढरी, माझे
भिवरेच्या तेरी माझे माहेर पंढरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीत असे पापभंगा. माझी बहीण चंद्रभागा, करीत असे पापभंगा, करीत असे पापभंगा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तेरी, आहे भिवरेच्या तेरी माझे माहेर पंढरी. एका जनार्दनी शरण, 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 एका जनार्दनी, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, करी माहेराची आठवण, करी माहेराची आठवण, करी माहेराची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तेरी, आहे भिवरेच्या तेरी माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी. हा आहे सोळखांबी मंडप. हा मंडप 16 दगडी खांबांवर उभा आहे. दगडावरील शिल्पकला अप्रतिम आहे. या 16 खांबांवर महाभारतातील एकूण 64 रेखीव चित्रे आहेत. उंची 12 फूट आहे. आणि ही अत्यंत प्रसन्न मूर्ती आहे श्री रुक्मिणी मातेची. मातेची कृपा अखंडपणे लाभावी यासाठी भक्तजन तिची करुणा भागतात आणि धन्य होतात. यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषाणाम् अश्वपूर्वा रथमध्यां हस्तिनाथप्रबोधिनीं श्रियं देवीमुपौवये श्रीर्मादेवी जुषलां कासोस्मितां हिरण्यप्राकां. ही अत्यंत प्रसन्न मूर्ती रुक्मिणी मातेची. तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां ताभिहोपौवये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवयुष्टामुदारां तां
स्तव वृक्षोऽधविल्वः तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरा। चल चल कारभारणी पंढरीला जाऊ, पांडुरंगाचे दर्शन घेऊ. चल चल कारभारणी पंढरीला जाऊ, पांडुरंगाचे दर्शन घेऊ. युगे 28 विटेवरी उभा, युगे 28 विटेवरी उभा, असा हा विठ्ठल डोळा पाहू. चल चल कारभारणी पंढरीला जाऊ, पांडुरंगाचे दर्शन घेऊ. संत मुनीचा तिथे भेट मेळा, पाही सके ग भक्तीचा उमाळा. संत मुनीचा तिथे भेट मेळा, पाही सके ग भक्तीचा उमाळा. 16 गळा हृदयात ठेवू, चल चल कारभारणी पंढरीला जाऊ. पंढरपूरच्या वैभवात भर घालणारी ही दुसरी वास्तू हा श्री संत कैकाडी महाराजांचा मठ. भक्तगणांना प्रत्यक्ष 33 कोटी देवदेवतांचं दर्शनच या ठिकाणी होतं. विठू दर्शनाने होय तृप्त मन, मिळे संसारीचे महासुखदान. विठू दर्शनाने होय तृप्त मन, मिळे संसारीचे महासुखदान. भक्तीचे सुमन जोडीने वाहू, चल चल कारभारणी पंढरीला जाऊ. पांडुरंगाचे हे दर्शन घेऊ. माता रखुमाई पिता विठुराया, माय माऊलीची छाया धराया. माता रखुमाई पिता विठुराया, माय माऊलीची छाया धराया. धनी तो बुजूया धूप दीप लावू, चल चल कारभारणी पंढरीला जाऊ. हे पांडुरंगाचे दर्शन घेऊ. या जगामध्ये देवादिकांची मंदिरं भरपूर आहेत. चारोधाम, सप्तपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग असे ठिकठिकाणी देवाचे मंदिर आहेत. पण परमेश्वराच्या नामाचं मंदिर या जगाच्या पाठीवर कुठे नाही. आणि ते हे नामाचं मंदिर संत कैकाडी महाराज व त्यांचे धाकटे बंधू हरिभक्तपरायण कुंडीराम काका यांनी या पंढरपुरामध्ये निर्माण केलं. कारण पंढरपूरचं दैवतच असं आहे, या ठिकाणी व्रत, वैकल्य, होम, हवन, यज्ञयाग न चालता त्या परमदयाळू पांडुरंगाला नामस्मरणच आवडतं. आणि समग्र संतांनी नामदेवापासून ते तुकाराम महाराजापर्यंत गाडगे महाराज, कैकाडी महाराजांनी नामाचा पुरस्कार केला. आणि त्या नामाचं हे पवित्र स्थान त्या पंढरपुरामध्ये या ठिकाणी उभारलं. आणि हे उभारत असताना भारताची संस्कृती अशी दाखवली, तशा संपूर्ण जगातील सत्पुरुष जे राजकीय क्षेत्रात असतील, धार्मिक क्षेत्रात असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये असतील, की ज्यांनी मानवतावाद हा आपल्या उराशी बाळगून जगाचं कल्याण ज्यांनी इच्छिलं, त्या सर्वांच्या मूर्ती स्थापना या ठिकाणी केलेला आहे. म्हणून या पवित्र मंदिराला नाम झोपडी किंवा विश्व पुण्यधाम असं म्हणतात. इथं येणारा प्रत्येक मनुष्य जसं भारताच्या संस्कृतीत दर्शन घेतो, त्याचप्रमाणे विश्व संस्कृती दर्शन या ठिकाणी घेतो. आणि त्या प्रत्येक माणसाला या ठिकाणी सर्व धर्मातील, सर्व थरातील माणसं या ठिकाणी येतात. आणि एका विशिष्ट अशा एका पवित्र भावनेतून येऊन इथला महिमा पाहून
ते सुद्धा मानवतावादी बनतात, असा हा सर्वसाधारणपणे या मंदिराचं एकंदरीत माहिती आहे. रूप पाहता लोचणी, रूप पाहता लोचणी, रूप पाहता लोचणी, रूप पाहता लोचणी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा. सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा. तो माध हो बरवा, तो माध हो बरवा, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा. बौद्ध सुकृताची जोडी, बौद्ध सुकृताची जोडी, बौद्ध सुकृताची जोडी, बौद्ध सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा. विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा. तो माध व बरवा, तो माध व बरवा, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. बाप रखमा देवीवर, बाप रखमा देवीवर, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा. बाप रखमा देवीवर, बाप रखमा देवीवर, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा. तो माधव बरवा. पंढरपुरातील ही सुंदर वास्तू आपण पाहत आहोत, ती आहे शेगावचे संत श्री गजानन महाराज यांची. विठ्ठल बरवा, हे आहे भव्य आणि विशाल श्री गोपालकृष्ण मंदिर. या मंदिरामुळे या परिसरास गोपाळपूर असे संबोधले जाते. पंढरपुरापासून साधारणपणे 2 किलोमीटर अंतरावर ही वास्तू आहे. संगे गोपाळाचा मेळा, संगे मंदिरातील गोपाळ कृष्णाची मूर्ती अतिशय सुंदर, सुबक आणि प्रसन्न आहे. मूर्तीचा चेहरा हुबेहूब श्री विठ्ठलाच्या चेहऱ्यासारखा आहे. नामदेव रायांनी अभंगात वर्णन केल्याप्रमाणे
देहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिका रमणू स्वामी माझा. हात धरी निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर. आषाढी आणि कार्तिकी यात्रेच्या पौर्णिमेस इथे गोपाळ काल्याचा उत्सव होतो. मागे मुक्ताई आपण पाहत आहात संत जनाबाईचे जाते. याच जात्यावर बसून श्री विठ्ठलाने जनी संघे दळण दळले होते अशी आख्यायिका आहे. आणि हा संत जनाबाईचा संसार. गोरा कुंभार मांडीवरी, गोरा कुंभार ही जनाबाईची चूल आणि हे उंडे. जीवा बरोबरी, गोरा कुंभार तर ही जनाबाईची उतरण. चोखाची बरोबरी, बंकाकडे बरी. ही आहे संत जनाबाईची गुहा. भजनात दंग झालेल्या जनाबाईला भेटण्यासाठी साक्षात श्री पांडुरंग येथेच येत असत. रांगोळी धरी विठू माझा लेकुरवाळा. जनी म्हणे गोपाळा. चंद्रभागा नदीच्या पात्रात पुंडलिक मंदिराच्या दक्षिणेस सुमारे 1 किलोमीटर अंतरावर हे तीर्थ आहे विष्णुपद तीर्थ. नदीच्या पात्रात पाषाण स्तंभावर दगडाने बांधलेले 31 फूट परिघाचे आणि 12 फूट उंचीचे असे हे मंदिर आहे. या 16 खांबी आकाराच्या मंदिराची मूळ बांधणी इसवी सन 1640 मध्ये धामणकर बुवांनी केली. मंदिरात मध्यभागी चौकोनात श्री गोपालकृष्णाची समचरण आणि देहुडा चरण अशी 2 प्रकारची पावले आहेत. या नदीच्या पात्रात नारद मुनींचेही सुंदर मंदिर आहे. पांडुरंग श्रीरंग भज रे मना, पांडुरंग श्रीरंग भज रे मना. विठ्ठल विठ्ठल भज रे मना, विठ्ठल विठ्ठल भज रे मना. हे पांडुरंग श्रीरंग भज रे मना, पांडुरंग श्री. आणि ही आहे गोपाळपुरातील गोपालकृष्णाच्या मंथनाची जागा. चंद्रभागेच्या तीरावरील हे दिंडी रवनातील लखुबाईचे मंदिर. या स्थानाबद्दल आख्यायिका अशी की भगवान श्रीकृष्णाला राधेचा ध्यास लागला. हे सहन न झाल्यानं रुक्मिणी रुसून द्वारकेतून निघाली. ती थेट इथल्या दिंडी रवनात आली. इथे तपश्चर्या करू लागली. भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला शोधत शोधत इथे आले. दोघांची भेट झाली. भगवंताने तिची समजूत काढली आणि तिचा रुसवा गेला. पांडुरंग श्रीरंग भज रे मना, पांडुरंग श्रीरंग भज रे मना. विठ्ठल विठ्ठल भज रे मना, विठ्ठल विठ्ठल भज रे मना. विषयाचे सुख द्वार येथे आहे बहुगोड.
देई माझा नामा मज देई जीव देन तुझे पायी माझा नामा मज देई माझा नामा मज देई पुंडलिका भुलविले पुंडलिका भुलविले तैसे माझिया बाळा केले माझा नामा मज देई माझा नामा मज देई ते गान चले मज पासी ते गान चले मज पासी देगा माझा नाम यासी देगा नाम यासी माझा नामा मज देई माझा नामा मज तुझ्या संगे जे गेले तुझ्या संगे जे गेले ते त्वा जीवेची मारिले जीवेची मारिले माझा नामा मज देई जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् करू काकड आरती गणरायाच्या गाभारी 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 नाम अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर स्वरात एक अपूर्व भेट गणेश भक्तांसाठी गणेश काकड आरती कॅसेट्स व सीडीज फक्त टी सिरीज वर गुलशन कुमार यांची महान धार्मिक भेट शनी महामंत्र नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभूतं तं नमामि शनैश्चरम् नीलांजन समाभासं रविपुत्र साडेसातीच्या काळात सर्व संकटांपासून मुक्त होण्याचा एकच उपाय शनी महामंत्र फक्त टी सिरीज वर वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत श्री विठ्ठल स्तवनाची स्वररूपी तुलसी माला संपूर्ण हरिपाठ जय जय राम कृष्ण हरी 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 वारकरी मनांच्या अंतरंगातील विठ्ठल प्रेमाचा मळा आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरांचा वर्षाव फक्त टी सिरीज कॅसेट्सवर संपूर्ण हरिपाठ गुलशन कुमार प्रस्तुत विठ्ठल पालखीची भजने पंढरीच्या विठेवरी हरी उभा राहिला
विठ्ठल पालखीची भजने, कॅसेट्स आणि सीडीज फक्त टी सिरीज वर. गुलशन कुमार प्रस्तुत श्री गजाननाची अगाध महिमा. गजाननाची अगाध लीला करीतो मी कथन. महाराजांच्या आशीर्वादाने तरले हे बहुजन भक्त. शेगावच्या श्री गजानन महाराजांची संपूर्ण कथा, श्री गजाननाची अगाध महिमा, कॅसेट फक्त टी सिरीज वर. गुलशन कुमार यांची दत्त भक्तांसाठी संगीतमय प्रस्तुती दत्त नाम गोड. दत्त नामाचा लागो छंद, दत्त गोविंद दत्त मुकुंद, दत्त रूपाला आळविताना मोहाचे तुटले बंध. कॅसेट्स फक्त टी सिरीज वर दत्त नाम गोड. गुलशन कुमार प्रस्तुत श्री संत ज्ञानेश्वरांची संपूर्ण जीवन कथा मुंगी उडाली आकाशी. सांगदेव 65 जेव्हा सांगदेवानी वाचली तेव्हा त्यांना वाटलं हे काही विशेष आहे. कथा निरूपण आणि परमपूज्य बाबा महाराज सातारकर. बरं का, ज्ञानोबारायांनी बघितल्यावर ऊन खात बसले होते. अगं म्हणले बाई चल, भिंतीला म्हणले त्याच्याकडे वाघ आहे, सर्प आहे. हो, आणि हात फिरवल्यावर सालविली. कॅसेट्स फक्त टी सिरीज वर मुंगी उडाली आकाशी. गुलशन कुमार यांची प्रस्तुती चला र जाऊया शिर्डीला. घेऊन या पालखी साईनाथांची, घेऊन या पालखी साईनाथांची, वाट धरू चला मोक्ष पथाची, वाट धरू चला मोक्ष पथाची. कलर चला कलर चला. कॅसेट्स आणि सीडीज फक्त टी सिरीज वर चला र जाऊया शिर्डीला. गुलशन कुमार प्रस्तुत श्री स्वामी समर्थ सहस्रनामावली. स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी एक आगळी वेगळी भेट. ओम श्री स्वामिने नमः. ओम समर्थाय नमः. ओम धरणी नंदनाय नमः. ओम भूवैकुंठवासिने नमः. ओम भक्त कामकल्प. कॅसेट्स आणि सीडीज फक्त टी सिरीज वर उपलब्ध. श्री स्वामी समर्थ सहस्रनामावली. गुलशन कुमार यांची विठ्ठलाच्या भक्तांसाठी संगीतमय भेट संपूर्ण काकड आरती. परमपूज्य बाबा महाराज सातारकरांच्या मधुर स्वरात. तुळशीहार गळा कासे पितांबर, तुका म्हणे माझेची सर्व सुख. कॅसेट्स फक्त टी सिरीज वर संपूर्ण काकड आरती. त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृता. ॐ सः जूं गुलशन कुमार प्रस्तुत व्रतकथा व भक्तिगीतांचा एक आगळा वेगळा संग्रह पूजा श्री सत्यनारायणाची. इच्छित फळ देणाऱ्या, दुःख दूर करणाऱ्या श्रीहरी व्रताची, श्रीहरी व्रताची पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. कॅसेट्स फक्त टी सिरीज वर पूजा श्री सत्यनारायणाची. गुलशन कुमार यांची भक्तिमय प्रस्तुती कोल्हापूरची आई महालक्ष्मी. हा कोल्हापूरची अंबाबाई गोंधळाये, कोल्हापूरची अंबाबाई गोंधळाये, हे माहूरची रेणुका गोंधळाये. कॅसेट्स फक्त टी सिरीज वर कोल्हापूरची आई महालक्ष्मी. ओम साई. गुलशन कुमार यांची अनमोल धार्मिक प्रस्तुती ओम साई गायत्री महामंत्र. ओम सच्चिद रूपाय विद्महे शिर्डी देवाय धीमहि तन्नो साई प्रचोदयात्. ॐ सच्चिदरूपाय
अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर स्वरात साई स्तुती ओम साई गायत्री महामंत्र फक्त टी सिरीज वर उपलब्ध. गुलशन कुमार प्रस्तुत गजानन मंत्र. ॐ गजानन नमो नमः. अनुराधा पौडवाल यांच्या भक्तिमय स्वरात. नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ॐ गजानन नमो नमः. शेगावीच्या श्री गजानन महाराजांच्या भक्तांसाठी अनुपम भेट गजानन मंत्र फक्त टी सिरीज वर. गुलशन कुमार यांची प्रस्तुती शिर्डी माझे पंढरपूर. माझे पंढरपूर शिर्डी माझे पंढरपूर गाभारिया साई भक्त हे आळविती घोषूर शिर्डी माझे पंढरपूर. कॅसेट्स आणि सीडीज फक्त टी सिरीज वर उपलब्ध. शिर्डी माझे पंढरपूर. गुलशन कुमार प्रस्तुत ओम शिव गायत्री महामंत्र. ॐ महादेवाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. सुख शांती आणि मनशांतीसाठी अवश्य पठण करा ओम शिव गायत्री महामंत्र फक्त टी सिरीज वर. गुलशन कुमार प्रस्तुत ओम दिगंबरा जय दिगंबरा. ओम दिगंबरा जय दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम दिगंबरा जय दिगंबरा श्रीपाद वल्लभ. श्री दत्त भक्तांसाठी अमूल्य भेट ओम दिगंबरा जय दिगंबरा फक्त टी सिरीज वर. गुलशन कुमार प्रस्तुत भावगीतांची आगळी वेगळी भेट लोकप्रिय भावगीते. असावे भार हवारा असावे भार हवारा कुठेही नाव मी येऊ नदीला पूर आलेला कशी येऊ असावे भार हवारा. कॅसेट्स आणि सीडीज फक्त टी सिरीज वर. लोकप्रिय भावगीते गुलशन कुमार यांची बहारदार प्रस्तुती निसर्ग राजा. प्रीतीचं झुळझुळ पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी निसर्ग राजा ऐक सांगते गुपित जपलंय र कुण माझ्या मनात लपलंय रे. कॅसेट्स आणि सीडीज फक्त टी सिरीज वर. निसर्ग राजा भाग 1 ते 3. गुलशन कुमार प्रस्तुत विठुरायाच्या भक्तिगीतांचा अनमोल नजराणा पंढरीचा महिमा. चंद्रभागे तेरी उभा विटेवारे. बोला विठ्ठल बोला हरे नाम हे कल्याणकारी रे. जपा रे जपा. कॅसेट्स फक्त टी सिरीज वर. पंढरीचा महिमा गुलशन कुमार प्रस्तुत आई बापाला विसरू नका. पाणी तहानेल्या जीवा पाजले ना तू आज अमृत पाजूनी काय फायदा नाही बुड त्याला आधी वाचविले तू. गायक स्वप्नील बांदोडकर यांच्या सुमधुर स्वरात माता पित्याचं गुणगान आई बापाला विसरू नका फक्त टी सिरीज वर. गुलशन कुमार प्रस्तुत हा सागरी किनारा. चिंब पावसानं रान झालं आबादानी झाकू कशी पाठीवरली. हा सागरी किनारा ओला सुगंध वारा. ओल्या मिठीत ये मराठी चित्रपटातील सुपरहिट प्रेमगीत हा सागरी किनारा. कॅसेट्स आणि सीडीज फक्त टी सिरीज वर. गुलशन कुमार प्रस्तुत कान्हा टपलाय राधेवरी. कान्हा माझं नाव तुझा फोडीन कोरा माठ दही दूध दे ग थोड तवा सोडीन राधे वाट. मुरलीधर मुरली बाला जीव लगतो माझा झाला घरात सुचेना बायका काय जादू केली
नखरेल गौळणी, कान्हा टपलाय राधेवरी. कॅसेट्स फक्त टी सिरीज वर. गुलशन कुमार प्रस्तुत घायाळ हरिणी. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. सख्या रे सख्या रे सख्या रे घायाळ मी हरिणी. मान्यवर गायकांच्या स्वरात सदाबहार गाणी घायाळ हरिणी फक्त टी सिरीज वर. गुलशन कुमार प्रस्तुत माझा मल्हारी मार्तंड. शिवा मल्हारी नवरा झाला, हळद लागली बालाई तुला. खंडोबा पिवळा झाला, हळद लागली बालाई तुला. मल्हार हसला ग बानूला ठसला. शाहीर शिवाजी तूप विहिरे यांच्या धमाकेदार स्वरात माझा मल्हारी मार्तंड फक्त टी सिरीज वर. गुलशन कुमार प्रस्तुत सहजीवनात आली स्वप्न सुंदरी. सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी, सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी. येशील 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 राणी, पहाटे पहाटे येशील, तुझ्या माझ्या प्रेमा. सहजीवनात आली स्वप्न सुंदरी. कॅसेट्स आणि सीडीज फक्त टी सीरीज वर. अत्याधुनिक तकनीक, रंगों का सजीव चित्रण, वाजिब दाम पर. टी सीरीज ब्लैंक वीडियो कैसेट्स. वी क्रिएट द बेस्ट. पेश है अत्याधुनिक टीवी तकनीक. T series, unmatched quality, unbeatable price. सभी तरह के ब्लैंक ऑडियो कैसेट लाए आपके लिए टी सीरीज. बेहतरीन क्वालिटी, हर हाल में दे पूरा इत्मीनान. T series, India's largest selling video systems with MP3, built-in amplifier, and with video games with full function remote. Widest range of video systems from 3995 to 9995 rupees. Free gifts up to 3500 rupees and with 6 months T series warranty.